नाव म्हणजे मुलांच्या नावावरची पूजा असते आजच्या दिवशी, गोपाळकाल्याच्या दिवशी. आता त्याचीच पूजा झालेली आहे. तर सगळ्यांना बोलवलेलं आहे. करंज्या आहे, चकल्या आहे, लाडू आहे, दिवे आहे, आणखी काय काय आहे का, बोंड आहे, आणखी वडे. गाईज, ह्या पूजेच्या मागचा उद्देश असा असते की जे म्हणजे आई बाबा असते ते आपल्या मुलांसाठी ही पूजा करत असते. म्हणून माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी केली, माझ्या भावासाठी केली. सकाळचे 7:45 झालेले आहे. आज मस्त पाऊस चालू आहे. झोपून उठल्यानंतर बघतो तर पाऊसच पाऊस. आणि आज तसंही आहे दहीहंडी, गोपाळकाला, म्हणजे खूप छान दिवस आहे. आणि ह्या दिवशी पाऊस राहतेच राहते. तर चला मग गाईज, आजचा आपला दिवस स्टार्ट करूया. जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आपलं सर्वांचं स्वागत आहे आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये. आता मी आज तर जिम जाणार नाहीये, कारण की 2-3 दिवस सुट्टी होती. तर आज सॅटर्डे आहे, म्हटलं तर जाऊ द्या. आता डायरेक्ट मंडे पासून जाऊया. आणि आज तसंही खूप पाऊस चालू आहे. तर आता रिदातला स्कूलला सोडतो. आणि आज आपल्या दुकानातलं दूध पॅकेट देणारे पण भाऊ येणार नाही, तर मग मला दूध पण आणायला जावं लागेल. चला मग पहिले मी आपले हे कामा निपटवून टाकतो. गाईज, आता आपण खाऊन राहिलो आहे साबुदाणा खिचडी. वरतून दही घेतलाय मस्त, बिकॉज आज आहे सॅटर्डे, आहे आपला उपास. आणि आज वरतून हे पण आहे, काय म्हणते, गोपाळकाला, दहीहंडी. तर बघू आता कुठं असेल तर बघायला जाऊ आपण. प्रयत्न करू संध्याकाळी कुठं असेल तर, पण फिक्स नाही राहील आपल्याला जाणं. भेटलो कुठं म्हणजे असेल जवळपास तर जाऊ नक्कीच. काही आज सॅटर्डे आहे, यांची शाळा लवकर सुटली, तर आता खेळणं चालू आहे. पहा कसे पूर्ण खेळणे मांडून ठेवलेले, असे पूर्ण खेळणे. गाड्या बघा किती सविस्तर एकदम मस्त, हे 1 बाय 1 लावून ठेवलेले आहे. आणि असे बाकी गोष्टी त्यांचे नाही राहत, फक्त खेळण्यामध्ये. तर गाईज, दुपार नंतर डायरेक्ट आता आपण संध्याकाळी भेटून राहिलो आहे. आता वाजलाय जवळपास 7. आणि मी जस्ट आलो आहे अमृताला ऑफिस मधून घेऊन. आणि आता माझी तयारी आहे. त्याच्या प्रोजेक्टसाठी काही सामान लागत आहे, कारण की आता त्याचे प्रोजेक्ट्स आहे 4 सब्जेक्टचे. आता ते लागते का नाही लागत ते बघावं लागेल. आणि आज आम्हाला जेवण करायलाही जायचं आहे गोपाळकाल्याचं. तर आता घराच्याच बाजूला आहे, तिथेच आहे. तर बघतो आता काय आणि काय नाही. तर आम्ही फॅमिली ट्री बनवायचा आमचा प्रोजेक्ट आहे. हो ना, त्याचा प्रोजेक्ट बनवून राहिलाय बघा. काय आहे बेटा ते काईट आहे. काईट आहे ना, छान बनवलं. लावण्या दीदीने बनवलं. अच्छा, लावण्या दीदीने हेल्प करून दिली. थँक्यू लावण्या दीदी. लाईट गेली, अंधेरा कायम रहे. इथं आपण लावला नाही वाटते ना, लावला होता ना. बापरे, अंधेरा. आता लावण्यानं आपला लाईट लावला. आपण पण अंधेरा कायम रहे असं लाईट जाते आहे ना रिदात आपल्याकडे. आता काय करते, टीव्ही तर झाली बंद. हा, अभ्यास म्हटलं की आम्हाला थोडस हेच होते. नाही करते आता रिदात आमचा अभ्यास. गुड बॉय ना रिदात. मी अभ्यास करतो, पण बहुत जोरानं भूक लागली. हो मा, भूक लागली. हो, जोरानच लागते त्याला शिशी. गाईज, आमची हे आहे नावची पूजा. ही नावाची पूजा झाली आहे. जसं तुम्हाला सांगितलं होतं मी, नाव म्हणजे मुलांच्या नावावरची पूजा असते आजच्या दिवशी, गोपाळकाल्याच्या दिवशी. आता त्याचीच पूजा झालेली आहे. तर सगळ्यांना बोलवलेलं आहे. आई आहे, अमृता बसूनच आहे, बाबा आहे. ए रिदात, चलिए पूजा करायला, टीव्ही बंद कर. ए रिदात, पूजा करायला आहे, टीव्ही बंद कर, चल. रिदात पण येऊन राहिला. आता लावण्य पण आली आहे. तर आम्ही पूजा करतो. तर गाईज, याच्यात आम्हाला बघा काय काय ठेवत असतो आम्ही. करंज्या आहे, चकल्या आहे, लाडू आहे, दिवे आहे, आणखी काय काय आहे का, बोंड आहे, आणखी वडे, पण मला चकल्या नाही दिसत आहे. आणखी काय काय, वेणी, फणी, दिवा, कंठ, सगळ्या गोष्टी नाही का. चकली नाही दिसत आहे. नाही दिसत आहे ना, ते टीव्ही पाहू डोळ्याला तसंच होते बेटा. आम्हाला दिसत आहे. आता कशी दिसली.
द्या कागद नाही कागद सोड पैसा मला सुट्टी द्या मस्त कक्क द्या अजून खेळून द्या अभ्यास पण करू द्या पण करू द्या खूप पण करू द्या खूप पण करून द्या अजून खूप गाईज ह्या पूजेच्या मागचा उद्देश असा असते की जे म्हणजे आई बाबा असते ते आपल्या मुलांसाठी ही पूजा करत असते. म्हणून माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी केली, माझ्या भावासाठी केली आणि मी आणि म्हणजे अमृतानी रिदातसाठी केली. तर हे म्हणजे गोपाळकाल्याच्या दिवशी हे नावीची पूजा म्हटल्या जाते. कोणी कोणी त्याला नाव म्हणते, कोणी म्हणते नावीची पूजा म्हणते. हे अशा प्रकारची ही पूजा असते. तर आमच्याकडे ही होते आमच्या साईडला. आता तुमच्याकडे होत असेल तर सांगा तुम्ही कमेंट करून. जसं तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला गोपाळकाल्याचं जेवण आहे. तर आई बाबा तर आले जाऊन. आम्ही असं म्हणजे पहिले आई बाबाला का बरं पाठवलं, कारण की दुकान मग बंद करावं लागते. आता आम्ही इथं होतो तर दुकानात कोणी आलं तर आपण सर्व्हिस देऊ शकतो. आता आई आली बाबा आले, आता आम्ही जेवण करायला जातो. मग कोणी आलं दुकानात तर मग आई बाबा बघतात. म्हणून हे असं आम्ही हँडल करतो. आता जातो जेवण करून येतो गाईस. आता तुम्ही पण दर्शन घेतलं असेल श्रीकृष्णांचं, तर तिथंच आम्ही हो काढला ना मी व्हिडिओ सगळ्यांना दाखवासाठी श्रीकृष्ण. तर आता आजच त्यांचं विसर्जन राहते, रात्री करणार ते. आता जेवण वगैरे आम्ही तिथनच करून आलो. तर गाईज रिदात आपल्या हिंदीचे स्टडी करून राहिलाय, लर्निंग चालू आहे. लर्निंग रट्टा मारणं. मम्मा क्या लाय म्हणते, छाता म्हणते. बाप रे किती अभ्यास चालू आहे तिथं. मिरिट येते का काय असं वाटून राहिलं आम्हाला. हा आणि लावण्या आता त्याचे नाही का पूर्ण प्रोजेक्ट जे आहे उरलेले ते बनवून देण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की आमचा बाबू लागलाय अभ्यासात. एक सोबत दोन गोष्टी तर नाही करू शकत है ना रिदात. सॉरी डिस्टर्ब केलं का मी त्याला. जसं अभ्यास करताना पोराला पाहिलं तर काहीतरी वेगळंच वाटते. पण हे कसं थोड्या वेळसाठीच राहते, थोड्या वेळसाठी. मग नंतर पुन्हा आपल्या याच्यात येऊन जाते. आता जसं की म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली, आता येणार बाप्पा गणपती बाप्पा. तर मग जसं आता म्हणजे आता जेवण स्टार्ट झाले असं समजून घ्यायचं आपण. कारण की जन्माष्टमी नंतर जे गोपाळकाल्यानंतर मग गणपती, मग 1 दिवसाचा राहते, कुणाचा 1.5 दिवसाचा राहते. मग सगळ्यांकडे जेवण स्टार्ट होते. तो माहोलच वेगळा असते गाईस. तर आता जसं आपण कुठेही आता आपल्या गावात सिटीमध्ये फिरतो तर आपल्याला दिसतात गणपतीच्या मूर्तीचे आर्ट्स म्हणजे बनत आहे, गणपती बनत आहे. तसंच आता आमच्या एरियातला महेशनगरचा बाप्पाचं उद्या आगमन आहे. पण मीच राहणार नाही गाईस, कारण की मी उद्या चाललो. जसं काय दादूची ऍडमिशन झाली आमच्या रामदेव बाबा युनिव्हर्सिटीमध्ये नागपूरला. तर उद्या त्याला सोडायला जायचं आहे. आम्ही रूम पण केली होती. पण उद्या मी राहणार. आता बघतो किती वाजेपर्यंत येतो. आणि लावण्याला पण सोडून द्यायचं आहे नागपूरला. जसे तिचं पण प्रिपरेशन चालू आहे नीटचं. तर या सगळ्या गोष्टी आहे. तर म्हणून आता उद्याच्या आगमनाचं जे आहे महेशनगरच्या बाप्पाचं, त्याच्यात मी कदाचित नाही राहणार. नाही तर मी तुम्हाला नक्कीच दाखवलं असतं. आपला पुरा ब्लॉग बनला असता अर्ध्यापेक्षा जास्त. बाप्पाचं आगमन जे महेशनगरचा बाप्पा आहे त्याचा. तर गाईज आता लॅपटॉप तर घेऊन आलो आहे आणि चला मग आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. होपल्याचा ब्लॉग कसा लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.